मुंबईमध्ये दादर टीटी परिसरात सिग्नलवर हीट शेल्टर आता बांधले गेलेले आहेत आणि उन्हापासून तात्पुरत्या बचावासाठी आता उपाययोजना केल्या जात आहेत। हिरव्या जाळीच्या माध्यमातून हे हीट शेल्टर लावले गेलेत। मुंबईतल्या तापमानात सातत्यानं वाढ होतीये आणि हे जे तापमान हे नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी सध्या असह्य झालेलं आहे। अशा बोचऱ्या उन्हाला नागरिकांना सामोरं जावं लागतंय आणि यापासून तात्पुरता बचाव व्हावा म्हणून दादर टीटी परिसरात हिरव्या जाळीच्या माध्यमातून हीट शेल्टर उभारले गेलेले आहेत। आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिनं या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। सध्या मुंबईसह राज्यभरामध्ये तापमानाचा पारा वाढत आहे आणि या तापमानापासून बचाव करण्यासाठी तात्पुरता स्वरूपामध्ये आपण पाहतोय की हीट शेल्टर जो आहे तो मुंबईच्या अनेक सिग्नलच्या परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतोय। खरं तर या उन्हापासून थोडासा बचाव मिळावा यासाठी हे हीट शेल्टर लावलेलं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर मुंबईसह संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम जे आहे ते शिवसेनेच्या वतीने राबवलेला पाहायला मिळतंय। खरं तर शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते अमय घोले यांनी ही संकल्पना या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। स्वतः अमय घोले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। अमयजी, खरं तर उन्हाचा तडाखा वाढत आहे, मुंबई असेल संपूर्ण राज्यभरामध्ये तापमानात वाढ होत आहे। मुंबईमध्ये ही संकल्पना तुम्हाला नक्की कशी सुचली? काही जे पर्सनल इन्सिडेंट्स होते किंवा काही गोष्टी ऐकल्या होत्या की खूप बायकर्स लोकांना त्रास होतो, काही बायकर्सना असं आलंय की ब्रेन स्ट्रोक पासून सगळ्या गोष्टी आल्या, तर तिकडून कुठून ना कुठून तरी ही संकल्पना आली आहे की हा 1.5 मिनिटाचा सिग्नल आहे। या 1.5 मिनिटाच्या सिग्नलमध्ये काही तसं मेजर नाहीये, पण 1.5 मिनिटात कुठे ना कुठेतरी नर्वस सिस्टम थोडीशी सेटल होते आणि याच्यामुळे सगळ्यांना तरी रिलीफ नाही पण जेवढे त्याच्यात येऊ शकतात तेवढ्यांना आपण रिलीफ देण्याचा एक संकल्पना आहे। येत्या 7 दिवसात मुंबईभरामध्ये संपूर्ण आपण पाहतोय की महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशाच पद्धतीचे हीट शेल्टर देखील लावण्यात येणार असल्याची माहिती अमय घोले यांनी या ठिकाणी दिलेली आहे। व्हिडिओ निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।